शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 150हून अधिक नागरिकांना 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे। या तपासण्यात दिसून आले आहे की आरोपी चीनी भाषिक परदेशी लोकांच्या संपर्कात होते आणि इतर माध्यमांद्वारे कमिशन घेत असताना क्रिप्टोकरन्सी आणि USDT द्वारे फसवणूक केलेले पैसे पाठवले। यश भारत पाटोळे, यासिर अब्दुल मजीद शेख, मोहम्मद सुल्तान, अहमद मोहम्मद जेहेरीदून, अफसर मिर्झा, हुसेन ताहिर सोहळा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला सोशल मीडियावर शेअर बाजाराची जाहिरात आल्याने या प्रकरणाला सुरुवात झाली। पीडितेला गुंतवणुकीवर दररोज 10 ते 20% नफा देण्याचे वचन दिले होते आणि शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एका गटात जोडले गेले। त्याला एकूण 90-35 लाख गुंतवण्यात प्रवृत्त करण्यात आले आहे आणि त्याला 8 कोटींचा बनावट नफा दाखवण्यात आला आहे। तथापि जेव्हा त्याने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला अतिरिक्त पैसे जमा करण्यात सांगितले गेले आणि शेवटी त्यांची संपूर्ण गुंतवणूक फसवणूक झाली।